हॅलो एव्हरीवन, मी आहे अस्मिता आणि आज आपण बालीमध्ये उबूद या ठिकाणी आहोत. चला तर मग बघूया आपलं उबूदचं आपण डे कसं एक्सप्लोअर करणार आहोत. So now we are at Wood House, and there's bedroom, washroom, and one more sink over there. So now out of my room, and I'm gonna show the whole thing over here, how the house is. And come here, you can see what is there. Yeah. You can see the water going from here to there. गावातलीच फिलिंग आहे. It's like we're in a village. Indian must not know village, so I'm gonna say. So I'm gonna say Gava. I say what? Gava. सो येस, आम्ही आमच्या रिसॉर्टवर रात्री पोहोचलो होतो. त्यामुळे आम्हाला ज्यावेळेस आम्ही एंटर केलं त्यावेळेस आम्हाला वाटलं अरे बापरे, कुठे जंगलामध्ये आम्ही आलेलो आहोत. बट सकाळी उठल्यानंतर कळलं की पूर्ण राईस टेरेसच्या मध्येच त्यांनी रिसॉर्ट बनवला आहे. तिथे वुडन हाऊसेससुद्धा होते आणि आम्ही त्यातलाच एक वुडन हाऊस बुक केला होता आणि खूपच छान जागा होती ती. So now I am at the swimming pool. I had seen 3 swimming pools inside, like one here, one going down there, and one in the deepest side down. जसं आपल्याला हॉट लागतं ना आंघोळ करायला तसं तिथे आहे. हॉट वॉटर आहे. हो, जसं आपल्याला लागतं. हा माझा नॉटी मुलगा आहे, 1 नंबरचा. म्हणजे हॉट वॉटर आहे असं सांगून त्यांनी त्याच्या पप्पांना फसवलेलं आहे. एकदम थंड पाणी होतं, बट याला स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायचीच होती, टाईमपास करायचा होता. दोघेही जण कुडकुडत होते, बट त्यांनी चांगला स्विमिंगचा एन्जॉय करून घेतला आहे. आणि लात ना मारायची मला. 1 2 3. दोघांनी मनसोक्त स्विमिंग पूलचा आनंद घेतला आहे. मी तेवढी फक्त बाहेर होती कारण माझी तब्येत बरी नव्हती. सो त्यानंतर आम्ही मग ब्रेकफास्ट आमचा तिथेच मागवला. छान असा ब्रेकफास्ट एन्जॉय केला. फ्रेश फूड, फ्रेश ज्यूस आणि इंडोनेशियन कॉफी, टी खूपच छान होतं त्यांचं सगळं. आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या रूममध्ये गेलो. सो मी तुम्हाला रूम पण पुढे दाखवते कशी आहे ती. रूम म्हणजे वुडन हाऊसच आहे. सो बघा तुम्ही कसं आहे ते. बाहेर व्ह्यू बघा, राईस फील्ड आहे समोर, मस्तच एकदम. आणि कपडे सुकत पण लावले तिथे, फायरसाठी दिले. आणि इकडे एक एक्स्ट्रा स्पेस आहे सिंक किचनसाठी. खूपच छान घर आहे. बघू तोंड थोडं खाली घे. बाथरूम आहे. सो त्यानंतर आम्ही फ्रेशन अप होऊन छान रेडी झालो होतो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर जाण्यासाठी, जे की आहे बाली स्विंग. सो उबूदमध्ये खूप सारे बाली स्विंगचे ऑप्शन तुम्हाला मिळतील. आम्ही त्यातलं आलसरम हे प्लेस डिसाईड केलं होतं, जे आमच्या हॉटेलपासून जवळ होतं आणि खूप छान होतं. आम्ही ऑलरेडी चेक केलेलं होतं तिथल्या सगळ्या गोष्टी. आणि आम्ही फर्स्ट थिंग आज जी करणार आहोत ती बाली स्विंग करणार आहोत. सो लेट्स गो टू आलसरम. The big swing. आलं
Coffee, specialty coffee is digested by fermented within and then extracted by the animal. Yeah, so the animal is called luwak or the mongoose. They are nocturnal animals. So during the day they will sleep and will exit at night. So for the process of making luwak coffee, the animal eat the coffee cherries first. This is called Arabica coffee cherries. So the animal like to eat the old one and they don't like to eat the young one. We dried in the sun maybe at least 5 days. 5 days. And this is after 5 days. This is after 5 days and it's ready to go roasting process now. बालीमध्ये लुवाक कॉफी खूप फेमस आहे आणि आता जे तुम्ही बघताय हे आफ्टर 5 डेज म्हणजे ती जी जो लुवाक नावाचा जो प्राणी आहे त्याचे पॉटी कलेक्ट करतात आणि त्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या ते काढतात आणि त्याच्यानंतर मग त्या 5 दिवस त्या सुकवतात उन्हामध्ये आणि नंतर त्या सोलतात आणि त्याच्या आतमध्ये जी बी असते ते कलेक्ट करून मग त्याला रोस्ट करून मग ते क्रश करायचं, ही सगळी त्याची प्रोसेस आहे आणि त्याच्यानंतर ती कॉफी तयार होते. सो ही कॉफी खूप टेस्टी आहे आणि बालीमध्ये आहात तुम्ही तर ही लुवाक कॉफी नक्की ट्राय करा, खूप छान आहे. आम्ही तिथे ट्रायसुद्धा केली आणि आम्ही घरी पण घेऊन आलो. Wow, coffee crush. You can use this size, small. And then we do after you got like a crumble powder, you can filter in here to get the fine powder. Okay. Coffee बनवते शिवाय. And then this is the final? It's the final. Okay. Final, you got a fine powder. Shivan, see, this is final coffee. This is the result of the luwak coffee. Reserve. Result all process of the luwak coffee from the potty coffee. And this is the regular Bali coffee. So आता आपण चाललो स्विंगचं तिकीट घ्यायला. याचं एंट्रन्स तिकीट आहे 50,000 पर पर्सन. Only entrance. ओनली एंट्रन्स. येस. त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला फूडचा ॲक्सेस मिळतो यांचा आणि तुम्ही सगळं. Good morning. Good morning. You want to get some coffee? You want to go to the swing first? Swing first. You just go straight here, yeah? Yeah. Okay. सो आम्ही तिथे साधारण 9 वाजता पोचलो होतो, त्यामुळे इतकी गर्दी तिथे नव्हती. आणि त्यानंतर लगेच आम्ही स्विंग बघायला गेलो. सो त्यामध्ये 3-4 ऑप्शन्स होते. सो तुम्हाला जी कोणती स्विंग करायचे त्याचे पैसे तुम्हाला तिथे भरायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते एक नंबर देतील आणि तो तुमचा नंबर आला की तुम्हाला तिथे जाऊन ती स्विंग एन्जॉय करायची. आणि त्याच्या आधी असं असतं की तुम्हाला ड्रेस हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही रेंटवर तिथे घेऊ शकता. आलासारममध्ये तो ऑप्शन आहे. सो तिथे खूप छान ड्रेसेस आहेत. सो मी फर्स्ट मग माझा ड्रेस चॉईस करायला गेली. बाली स्विंग ड्रेस पण घ्यायला लागतो इथे. Shivansh, come. किती नंबर आहे आपला? ते आता खाली जाऊन कळणार ना, तुझं तिकीट कसं कळणार? कसं? माझा नंबर 84 होता. मला वाटलं की जास्त वेळ नाही लागणार, बट त्यासाठी आमचे 2 तास गेले. सो आम्ही ते 2 तास मस्त तिथे फिरलो. त्याच्यानंतर खूप सारे फोटोज, खूप साऱ्या रील्स बनवल्या आणि मग त्यानंतर माझा नंबर आला आणि मग मी बाली स्विंग एन्जॉय केली आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. मज्जा आली मला. चला आता मी जाणार. माझा नंबर आलेला आहे 84.
कसा होता एक्सपिरियन्स? मम्मा मम्मा अजून व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर मग आम्ही तिथे जास्त वेळ थांबलो नाही. बट तुम्हाला जर का फुल डे तिथे स्पेंड करायचं असेल तर करू शकता, कारण आलासरम त्यांचा जो पूर्ण रिसॉर्ट टाईप आहे, तिथे तुम्हाला पूल ॲक्सेस वगैरे त्यांचा मिळतो. तिथे हॉटेल आहेत, रेस्टॉरंट आहेत, तुम्ही खाऊ शकता तुम्हाला काय हवं ते. आणि लोक फुल डे स्पेंड करतात. बट आम्हाला दुसऱ्या ठिकाणीसुद्धा जायचं होतं, सो आम्ही अराऊंड 12-1 वाजता त्या ठिकाणाहून निघालो आणि मग आम्ही आमच्या पुढच्या जर्नीला सुरुवात केली. So now we are at the swimming pool, in the water. येस राईट. सो आता आम्ही आलो आहोत तीर्थ पूल या जागी. काइंड ऑफ होली स्पिरिट आहे. स्प्रिंग, होली स्प्रिंग. होली स्प्रिंग. त्याच्यासाठी पण तुम्हाला तिकीट्स बाय करावे लागतात. फॉर ॲडल्ट्स इट इज 50,000 अँड फॉर किड्स इट इज 25,000. एज. पण एक गोष्ट मला समजली नाही, इथे सगळे टेम्पल आहे आणि लोक सर्रास सिगरेट वगैरे यांचं चालू असतं. ओके. म्हणजे तिथे तुम्ही इवन शॉर्ट्स नाही घालू शकत. शॉर्ट्स आर नॉट अलाउड बट स्मोकिंग इज अलाउड. ओके. सो थोडंसं बियर्ड आहे बट जे आहे ते आहे. येस. नाही ते काढायचं नाही, आज दिवसभर ठेवायचं. मी काढलंय. कुठे जायचं? हा? इथे एक गोष्ट आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सारो घ्यावा लागतो. ओके. सारो म्हणजे बेसिकली लुंगीचा टाईप आहे. आणि साप. आणि आलेले आहेत परत तिथे सारो घ्यायला. पैसे असतात का फ्री असतात? नाही, हे फ्री. हे एक आहे बऱ्यापैकी, म्हणजे फ्री. ओके, घ्या आपल्या तिघांना. कोणतं पाहिजे? काय कोणतं? शिवांशला ते पाहिजे. शिवाजी. मोठा आहे पण. हा, ते बरोबर बांधून देते तुला. बसून जायचं का परत? सो या ठिकाणी आम्ही गेलो तेव्हा तिथेही 2-2.5 तास वेटिंग होती हे आंघोळ करण्यासाठी. आणि मला बरं नव्हतं म्हणून मी तर पाण्यात उतरणार नव्हती. पण मग वेटिंग खूप जास्त असल्यामुळे या दोघांनी प्लॅन कॅन्सल केला. आणि मग त्यानंतर जसं आपण गंगाजल घेतो तसं घेतलं आणि त्या ठिकाणी नमस्कार केला आणि आम्ही तिथून निघायचं ठरवलं. आणि या मंदिराची एक विशेष गोष्ट आणखी अशी होती की म्हणजे बालीमध्ये कुठल्याही मंदिरात जा, तुम्हाला सारो तर कंपल्सरी आहेत, पण या मंदिरामध्ये त्यांनी तर म्हणजे एक गोष्ट सांगितलेली की तुम्ही तुमचे हेअर्स जे आहेत ते पण ओपन ठेवू शकत नाही. सो त्यांनी रबर आणि क्लिप्स वगैरे पण तिथे ठेवले होते. जर तुमच्याकडे नसेल तर यातला रबर घ्या आणि केस बांधा आणि मगच तुम्ही आतमध्ये जा. काय आहे? होली पॉन्ड तिथे बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली अर्थमधून म्हणजे आपण म्हणू शकतो की काइंड ऑफ व्होल्कॅनोच आहे. फिश आहे. नाही, काहीच नाही आहे फिश. हां, फिश आहेत छोटे छोटे. बट तिथे जर बघितलं, शिवाजी बघितलं का तिथे? ठीक आहे. सो आम्ही पूर्ण मंदिर तो एक्सप्लोअर केला आणि त्यानंतर तिथे एक रेस्टॉरंट होतं, तिथे लंच करून थोडीफार शॉपिंग केली. इथे खूप छान ड्रेसेस आणि बॅग्स होत्या आणि खायलासुद्धा बोरं, चिंच, आंबे असे वेगवेगळे फ्रुट्स होते. आणि आम्हाला त्याच्यामध्येच एक फळ मिळालं, तो म्हणजे ताडगोळे. खूप मिस करत होतो आम्ही आणि ते खाऊन मस्त मज्जा आली. त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि हा आजचा लास्ट पॉईंट होता.
आणि त्याचं नाव आहे किंतामणी व्ह्यू पॉईंट. सो हा पॉईंट खूपच छान आहे, सिनिक व्ह्यू पॉईंट आहे, कारण की याच्या मध्ये लेक आहे आणि त्याच्या एका बाजूला ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो आहे आणि दुसऱ्या बाजूला हायेस्ट माउंटेन ऑफ द बाली आहे. कारण की तुम्ही जर का तो माउंटेन बघितला तर क्लाउड्स त्या माउंटेनच्या खाली आहेत, इतका उंच तो आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. ॲक्च्युली जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला वाटेल की येस इट्स अ ह्यूज वन. आणि म्हणजे तो नजारा इतका सुंदर होता आणि आम्ही सनसेटच्या वेळेस तिथे गेलो होतो. सो खूपच छान वाटत होतं, रिलॅक्सिंग इव्हनिंग होती ती आमची. आणि असा हा पूर्ण दिवस आम्ही चांगला स्पेंड केला. आणि त्याच्यानंतर मग आमचा जो कॅब ड्रायव्हर होता त्याने आम्हाला एक हॉटेल रिकमेंड केलं डिनरसाठी. आणि खरंच तो हॉटेल विजिट करणं म्हणजे खूपच छान चॉईस होती, कारण तिथलं फूड इतकं अमेझिंग होतं, इतकं डिलिशियस होतं की पूर्ण दिवसाचा आमचा जी थकान होती ती सगळी निघून गेली होती. सो असा आमचा बालीचा डे 5 आम्ही स्पेंड केला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब माय चॅनल. तोपर्यंत बाय.